काढला जातो की ते फडणवीसांना उद्देशून राजकीय अर्थ काढणारे तुझे आमचे सगळे सहकारी आहेत. त्याचा स्वतः खुलासा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला आहे. अहंकाराची लंकापणाची हात केली 3.5 वर्षापूर्वी हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तो उल्लेख देवेंद्रजींनी परत नेऊ दोघांमध्ये वाद होते असं काही लोक करू पाहत आहेत. पण दोघेही राजकीय परिवर्तन आहे. कालच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि परवा शिंदे साहेबांनी देवेंद्रजींबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळं अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. संजय शिरसाट काल नागेला आले होते अजितदादांवरती त्यांनी टोकाची टीका केली. इतका पण तुम्ही सरकार जोडा खाला असं ते म्हणाले. महायुतीच्या नेतेनिर्देशांवरती अशी टीका केली होती. आज हदगावमध्ये मी येत असताना भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आलेलो आहे. आमच्या रोहिणीताई वानखेडे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. आमच्या पॅनलमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत आणि भाजपाचे देखील उमेदवार आहेत. त्याच्यामुळे या पूर्ण नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढते. त्याच्यामुळे इथं एक संघपणानं आमचा नगराध्यक्ष निवडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे. महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवरती अशी टीका करावी का हा प्रश्न? महायुतीच्या नेत्याने एकामेकांबद्दल टीका करत असताना आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत आणि देशामध्ये सत्तेमध्ये आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश स्वतः आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि भाजपाला देवेंद्र मुंबईसह MMR गुलाबराव पाटील साहेब काय नक्की भाषण बोलले ते ऐकलेलं नाही. परंतु गुलाबराव पाटील हे आम्हाला सगळ्यांना ज्येष्ठ आहे. कुठेही कॉन्ट्रोवर्सी होईल असं गुलाबराव पाटील साहेब बोलणार नाही. नगरविकास खाता आमच्याकडे आहे याचा अर्थ ते आमच्या पक्षाकडे आहे आणि माल याचा अर्थ विकासाचा निधी असेल. मुंबईसह MMR गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला अशी टीका राज ठाकरे ट्विट केली. निवडणूक आली, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की हा एक अलिखित अजेंडा असतो. काही लोकांनी मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचं राजकारण सुरू आहे असं सांगून मुंबईकरांच्या भावनेला हात घालायचा. तर मी आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक शिवसैनिक म्हणून एक मंत्री म्हणून सांगतो की उत्साही मायचा लाल मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू शकत नाही, करणार नाही. महायुतीची ती भूमिकाच असू शकत नाही, केंद्र सरकारची ती भूमिका असू शकत नाही. परंतु BMCची निवडणूक लागली याची आता चाहूल आम्हाला लागली कारण अशी वाटत सुरू RSS देशभक्तीवर आधारित असलेली एक संघटना आहे. RSS संघटनेनं कायमस्वरूपी देशाचं आणि देशातील सर्व जाती धर्मातील लोकांचं भलं चिंतलेलं आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही. कारण RSSच्या कुशीतनं अनेक कार्यकर्ते हे निर्माण झालेले देशसेवा करतायत, देशभक्ती करतायत. त्याच्यामुळे देशभक्तीनं प्रेरित असलेल्या संघटनेवर आक्षेप घेणं हे फार चुकीचं आहे. शेवट ते झालं ते 3 दिवसापूर्वी बोलले त्याचे खुलासे हे आता 3 दिवसापूर्वीचं झालं खुलासे पण झाले. आता परत